स्वागत आहे चॅनलवर। मी नम्रता। तर आज आपण बनवणार आहोत गवारीची रस्सा भाजी। तर ही भाजी आमच्या साईडला म्हणजे सातारा साईडला भरपूर केली जाते। तर सुरुवात करूया। तर घेतलेली आहे गवारी, आपली घरातली लाल तिखट मसाला, हळद आणि मीठ। तर टोपामध्ये मी 2 चमचे तेल घेतलेला आहे। त्याच्यात टाकायचं आहे तेल, जरा कडकडीत गरम होऊन द्यायचं आणि गरम झाल्यानंतर त्याच्यात टाकायची गवारी आणि ती गवारी तेलामध्ये एकदम प्रॉपर भाजली गेली पाहिजे। छान अशी तेलामध्ये आपल्याला गवारी भाजून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता गवारीला फोड आलेले आहेत, इथपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला आपला घरातला लाल तिखट मसाला, हळद आणि मीठ डायरेक्ट टाकायचं आहे आणि वेळ न घालवता लगेचच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर चांगली उकळी फुटून द्यायची। तुम्ही बघू शकता आता खूपच पातळ दिसते, पण ते नंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट। म्हणजे उकळी फुटल्यानंतर लगेचच शेंगदाण्याचा कूट टाकायचा आपापल्या आवडीनुसार। मी टाकलेला आहे 2 चमचे आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर प्रॉपर हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आणि त्याला आटून द्यायचं। ही भाजी केलेली आहे मी 2 माणसांसाठी। तर ह्याला प्रॉपर आटून द्यायचं। आटल्यानंतर ती थोडीशी घट्ट होणार आणि टेस्टही छान लागणार। नक्कीच करून बघा। तुम्ही बघू शकता या भाजीतला रस्सा आटला आहे, पूर्ण अर्धा केलेला आहे आणि घट्टही झालेला आहे। नक्कीच करून बघा। बघा थोडीशी दाटसर अशी झालेली आहे, पूर्ण पण असं घट्ट असं नाही आहे, थोडीशी पातळच रस्सा भाजी आवडते, त्यामुळे या प्रमाणात केलेली आहे आणि खूप छान लागते टेस्ट याची। सेम ती सुकी भाजी करून खायचा कंटाळा आला असेल तर या प्रकारे नक्की करून बघा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।